श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्र हो, हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. तर या दिवशी आपण आपल्या घराबाहेर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो. तर गुढी ही केवळ एक धार्मिक विधी नसून ती समृद्धी, आरोग्य आणि विजयाचे प्रतीक आहे. तर यंदाच्या गुढीपाडव्यासाठी गुढीचे वस्त्र, तर पूजेच्या विधीबद्दल सविस्तर माहिती आणि मुहूर्त याविषयी माहिती जाणून घेऊ. तर ह्या गुढीसाठी आपल्याला कोणत्या रंगाचे वस्त्र शुभ ठरेल? तर शास्त्रात गुढीसाठी विशिष्ट रंगाचे महत्त्व सांगितले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एका रंगाची साडी निवडू शकता. केशरी किंवा भगवा हा रंग पावित्र्य, त्याग आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. गुढीसाठी हा सर्वात पारंपरिक आणि शुभ रंग मानला जातो. पिवळा रंग आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. घराच्या सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र उत्तम ठरते. लाल रंग शक्ती, सौभाग्याचे प्रतीक आहे. नवीन कार्याची सुरुवात करताना हा रंग अतिशय शुभ मानला जातो. हिरवा रंग निसर्ग आणि चैतन्याचा रंग आहे. तर नवीन पालवी फुटण्याच्या काळात हिरवा रंगाचे वस्त्र प्रगतीचे दर्शन घडवते. तर शक्यतो गुढीला पांढरा किंवा काळा रंग गुढीसाठी टाळावा, वापरू नये. जर पांढरा रंग शांततेचा असला तरी गुढी हे विजयाचे प्रतीक असल्याने तेजस्वी रंग अधिक श्रेयस्कर ठरतात. त्याच्यामुळे पांढरा रंग आणि काळा रंग हे 2 रंग टाळावेत. तर यंदाची गुढी ही 19 मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल. त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 तुम्ही गुढी उभारू शकता. गुढी उभारताना एक स्वच्छ धुतलेली बांबूची काठी घ्यायची आहे. बांबूच्या वरच्या टोकाला नाडी, दोरी, सुतळीने रेशीम वस्त्र बांधायचे आहे. त्यावर कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं आणि फुलांचा हार बांधायचा आहे. तांब्यावर चंदनाचे किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि तो तांब्या बांबूच्या टोकावर पालथा घालायचा आहे. घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत जिथं सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी जागा स्वच्छ करून रांगोळी काढा. गुढीला पाटावर किंवा उंच जागी नीट स्थिर ठेवा, व्यवस्थित ठेवा. गुढीचा कलश आकाशाच्या दिशेने असावा. गुढी उभारल्यावर तिला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले व्हायचे. दीप ओवाळून नमस्कार करावा. गुढीला गुळ खोबऱ्याचा किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा. पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरा, ओवा आणि मीठ एकत्र करून त्याचे सेवन करावे. तर हे मिश्रण आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. तर अशाच नवनवीन माहितीसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.